म्हणजे श्रद्धेला ठेच पोहोचवणं. पत्ता नाही, सोन्याचा पत्ता नाही, चांदीचा पत्ता नाही. कोणी म्हणतात 14,000 कोटी, कोणी म्हणतात 1400 कोटी, सगळे लुटून खालेत. आणि मम आहेत, किप मम, काही बोलत नाहीत कोणी. तिकडे बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाली, नर्मदा उगमस्थानावर चोरी झाली. म्हणजे दानपेट्या यांना चोरी करण्यासाठीच ठेवल्या आहेत आणि लुटण्यासाठी ठेवल्या आहेत, असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळे कोणी कोणाचा कुठला विरोध करावा हा त्या दाखवलंच पाहिजे. कारण यांचं जे दुकानदारी चालली, राम भरोसे हिंदू हॉटेल, हे जोरात चालली होती. तर त्या हिंदू हॉटेलमध्येच्या नावावर जे काही लूट चालली तर ती थांबली पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना इन्व्हाइट केलं, सरसंघचालकांना केलं, काँग्रेसच्याही नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे. काँग्रेसचे नागपुरातील नेते, विदर्भातील नेते जाणार आहे का? नाही, असं आहे की त्या आंदोलनात कोणी जावं, निमंत्रण दिलं ज्यांना ज्यांना तर गेलं पाहिजे. सगळं आंदोलन जावं नाही जावं किंवा कोणी गेलं पाहिजे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला काही कोणाचा विरोध नाही, पक्षाचाही विरोध नाही, त्या ठिकाणी जाण्याला विरोध नाही. पण आता मला वाटतं की RSSचे कसे जातील, ते तर शांतच बसले आहेत. विश्व हिंदू परिषद कशी जाईल? आता हे जर उतरले खरंच रामाचे भक्त आणि हिंदूचे रक्षण करते असतील तर RSS आणि विश्व हिंदू परिषद जाईल. नसतील, लुटेऱ्यांच्या फौजेचे सहकारी असतील तर जाणार नाहीत, हा त्याचा अर्थ होतो. धन्यवाद, नमस्कार. सोयाबीनचा